अध्याय 18वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय जिथे दिवल्यासा, हे गोविंद श्रीनिवासा, हे आनंदगंधा परेशा पायमा दीनबंधो, हे केशव केशमर्दना, हे पुतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आई म्हणी, ते तू जाणशी चक्रवाणी, तेच कार्य तुझ लागुनी बोहून दाव पद्मनाभा. भक्तजी चाकरी ती तू पूर्वी श्री हरी, ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करी पडणारा सोडा मनीची कठोरता दासगुणा तुझा असे. अकोटाच्या शेजारी मोडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे करी समर्थाची भक्ती नसे. हळदी माझ्या वंशात तिचा जन्म झाला सत्य, शिवरामेचे नामेचा तात बोलाबाई जन्य असे. बायजाचे बालपणी लग्न झाले होते त्याने, ललाटणे जीविता त्यांनी लिहिले असेल तेच गडे. बायजारी करण्यात गर्भदान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात दामाताच्या ग्रहासी, परी तुझा उपयोग झाला नाही. जामाशंड होता भला, तेने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजाकडे पाहून जननी करे रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वाज पाहू राहते. फुली म्हणे शिवरामाशी, बायजानं ठेवायशी, दुसरा नवरा करूनशी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर नको आहे सोडू धीर, हा पुरुषोत्तचा प्रकार खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू नको असे आधीर होऊ, बायजास येथे ठेवू तिच्या सासूरवाडीला. नपुसकत वादोपरी आले असेल त्याला जरी, ती औषधानं होईल दुरी वाट पावी यास्तव. असे उभय ताबुलून बायजाशी तिथे ठेवून आले मुंडगावा कारण आपल्या घरात. बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसळलेला होता जिचा शरीरभाग. डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामकाचे मोहित होई. तिच्या थोड्या दिराशी पाहुण्या बायजाशी इच्छा झाली मानसी संभोक्तीचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना, म्हणून लागला क्षणाक्षणा असे बायजा करणे. हाताशी मुळे होई मीच तुला पतीची ठाई, आमरण करीन पाही तुझे वेळे संगोपन. झुरण देह सोडून आनंदी ठेवी मन, वेळे आजपासून मीच नवरा समज तुला. अशी त्याने सांगावे टाळणे नकारावे, काही आमिष दावावे चित्त तिचे बोलवाया, परी उपयोग होईना. बायजाच्या नयेही मना, ती म्हणे नारायणा कार्यधन्य मांडलेस. बालपणापासून धायले मी तुझे चरण, त्याचेच काही मज लागून फळदृष्टी पडावे. जायचा मी हात धरला तो ना पुरुष करून आला, दैवे समजून चुकला संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही, कृपा करे शेषाही स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ धीर एके दिवशी येथे झाला बायजापाशी, आपला हेतू कळविण्याशी रात्रीच्या समयाला. तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कशी लाजतील बरं नाही उरली चित्ती तुझ्या. तो माझा ज्येष्ठ धीर पित्यापुरीच साचार, सोड हा विचार स्वैराचा हो नको. हा तेजा वासना तो ना आणि मुळी म्हणा, होता कामाची वासना नीतिविला जात असे. अंगावर टाकणे हात, जो तो पाहित त्यात त्यात तोला सुद्धा माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्याशी, बायजन धरले त्याशी, बसून आपल्या मांड्याशी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परिस्थितीचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले तुझे मन, अनुताप त्याची झाला पूर्ण केल्या कर्माचा. त्याने नाच सोडीला सण निवांत राहिला, पुरे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुळगावी. बुराई म्हणे पतीशी चला जाऊ शेगावाशी, महार जाते पुसायाची पुढील बाकीत बायजेचे. ते मानले शिवरामाशी, आला घेऊन कन्याशी, महार जाते पुसायची आपल्या त्या कांतेस. बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर, कृपा कराया मुलीवर पुत्र पौत्र द्यावीला. ते समर्थ नाही केले, शिवरामास हसत बदले, अरे नशिबी नाही लिहिले विधातीने पुत्रेच्या. जेवढे पुढे जगतात तेवढे असे निश्चितात, उगीने प्रबंधात लग्न इच्छे करण्याच्या. ते एकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजेला परत आला मुळगावी. पहिले त्या समर्थ वचनांनी बायजा आनंद दिली म्हणे, निष्ठा गजांची चरणी जडली तेव्हापासून. समानात भक्त पुंडलिक नामे मुळगावात, त्याच्या संगेशे गावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा ज्यांनी जनके नाही केला, शेगावात जाण्याला पुंडलिकाच्या बरोबर. त्यांना असे वाटले साधू चरणी निधरले, ते तिच्या करतील मध्ये निज कृपेने कल्याणा. पुरुषोत्तम दामाताशी अशक्य नाता क्षमताशी असा विचार मानशी करून राहिले स्वस्थते. पुंडलिकाच्या बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, त्याने पुकार जगभरी अशर्ती झाली. हे शेगावच्या वारीचे दोघ आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरुण पुंडलिका असे तारुण्य, यांची वारीविषयी बाण हीच आहे निसंशय. परस्पर प्रीती जडली, विशेष सुखाची नवाळी भोगण्या युक्ती केली वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माया असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाचा धान्य हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आरी पोटी, म्हणून यांची तारतरी
ताटातुटी करण्यात पाहिजे जातेस तव या दोघांचे अंतर शुद्ध होते साचर नव्हता कामाचा विकार म्हणे उत्पन्न झाला. बोलाय म्हणे बायदाशी तू का काटे अनशी पुंडलिकाच्या घराची हे काय कळेना अशा तरुणांचं तुम्हा कशाचा परमार्थ कोलान राई पोषित उसाच्या फडामध्ये वा पाहून बाटोकाला बैल नाही पुढे गेला. कार्ट्या आमच्या नावाला काळेउगे लावू नको बोलाय म्हणे नवऱ्याशी हिला नका ठेवशी लावून द्यावे मिळत्राशी पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा शेतगुज करते एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे जाऊ चला शेगावं असं घेऊन या कार्टेचं सांगा गे महाराज असं चाळीवेळा भाईजीचे संत सौगे करते ते सन्निधीचे चाहते पोटा माझे कधी न गते चंद्राच्या दुर्गंधी भुला शिवराम बायजाबाई पुंडी भोकरे आला तोही चौघे येऊन लागले पाहिजे शेगावी श्री समर्थांच्या पुंडलिकाचे पाहुणं बोल लागले दयागणं ही बायजा तुझी बहीण पूर्वजन्माची पुंडलिका लोक जरी निंदा करते तरी अंतर न द्यावीच्या प्रती दोघे मिळून करा बघते सच्चिदानंद हरीची बोले आपलं बोरीस लावू नको बोलता हे बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे शिवाय या बायजाला कुठेही न नवराबाला ही न आली करायला संसारमूळ जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जनाबाई पंढरपुरी अशीच रीती राहिले गे तिने नांदो गुरु केला ही शरणारे आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी नाता छळावे या समर्थाच्या भाषेनं शिवराम ऐकून गेला असे करून शब्दांना काही बोलवे घेऊन आपल्या मुलीला शिवराम म्हणून गावाचे आला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो हे ठाई भाऊराजाराम कौर एक होता डॉक्टर पहा खामगावर दवाखान्याचा अधिकारी त्या दुर्धर फुडदाला आणले मोठ्या डॉक्टरला औषध पाणी करायला खामगाव माजारी बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली विविध पोटेशी बांधली शस्त्रक्रिया असे केली त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला फोड वाढू लागला वडील म्हणतो धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमळे शय्येवरी व्याधी असे झाली खरी शेवटी त्यानंतरही विचाराचा केला हो आता उपाय आठवस दुरुपाय यावेळी दुसरे सोय काही नसे राहिली पडल्या जोडी हात म्हणे धाव सदुरात ये लेकराचा व्रतांत किंबे आता पाहू नको अशी श्रोते विनवणी करू लागले क्षणक्षणी मात्र रात्र गेली उलटणी सुमारे समय एकाचा तमाने भले आंबर रात्र शब्द किर्र कोल्हे हुंकोन कांतार दानून गेले हो तो एकदम आली तट्ट्यावरी लागली गाडीच होती रुंपली जोडी खेळणाऱ्या बैलांची घंटा माझी घागरमाळा बाजूला आल्या खळखळा मागे पुढे सोडीला होता पडता धमनीस दवाखान्याच्या दारापाशी धमनी आली निशेशी डॉक्टर पाहत होता तेशी पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला ब्राह्मण धमनी खाली बला दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्यांचे डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कुठून आपण आला ते ठाया ब्राह्मण बोले त्या करण माझे गजानामाविधान तीर्थांगारा घेऊन शेगावून आलो मी डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्यात त्या फोडाशी पेवाशी तीर्थ दिले हे घ्या आपल्या हातात मी जातो आता परत वेळ मशी राहावया तीर्थांगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला परिणा पत्ता लागला गाडी नजली कवणारा भाऊ म्हणी गोठाला कशाचा तर्क झाले फोडात लावता अंगारा तो तत्काळ फुटला खरा येऊ लागला बरोबरा पुत्या श्रोते फोडातून एक घटका गेल्यावर गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे भर झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्वत दर्शना गेला शेगावास तो समर्थ होते शेत्यास माझ्या गाडीवाल्यास नुसता जरा दिलास तू हे सांकेतिक भाषण कडे भाऊ लागून उदरदे आले चंबळून त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेकरांसाठी जाऊन खामगावास आला हो कवरे केल्यानं जाणं त्या व्याधीच्या निमित्त जाणं अंतर्ज्ञानी असते पूर्ण श्री गजानन अवलिया असो एकदा समर्थ झाली नियुक्ती झाली पंढरपुरी त्या चंद्रभागी तीरवरी विठ्ठलाशी भेटावया होते मंडळ बरोबर दिवस वारीचा साचर स्पेशल गाड्यावरचे वर जाऊ लागल्या पंढरीला जगू आबा पाटील हरी बापण मंडळी दुसरी सोडल्या शेगावनगरी नागेला आले हो त्या गावी माळावर आहे भुयार येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झाला असे झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळ्याचे आहेत म्हणून गावचे नाव पडे नागझरी हा गोमाजी बोवासाचा गुरु महाजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावच्या अवली पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदूंसाचे रस्त्यास लागती पंढरीचे अशा त्यांचा परिपाठ या परिपाठे म्हणून नागदेश येऊन अग्निरथात बसून निघाले पंढरीला हरिपाठे पाटलाबरोबर समर्थांची होती स्वारी बापून आणि दुसरी माणसे 550 आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा
समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीशी, मेघ दाटले अंबरी क्वचित कोटेभुवरी, पर्जन्याची वृष्टी करी होऊ लागली श्रोते हो. ते भुवकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार, भरती येता सागर जेवी जाय उचंबळूनी, प्रदक्षिणच्या रस्त्यावरी टाळ्या करीत करी जय जय रामकृष्ण हरी, भक्त म्हणजे उच्चस्वरे, शब्द कवनाचा कवनाला निर्णय ऐकावायला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वाणू कोटवर, नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावत गोरा कुंभार, श्री तुकोबा देवकर सोपानमुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा, भक्तांनी उधळलेल्या बुक्का आदर करा कारणे. त्यायोगे आकाशात बुक्कांच्या छत, सुवास उठाव घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोत्याचा समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या पुकाची पाटाच्या. हा प्रदक्षिणाच्या वाटेवरी वाडा चौफळा शेजारी, दर्शनाला भीड झाली खरी झाली असे रावळात. पोलीस हातावर उभे राहिले रस्त्यांतरी, तेथे पती चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशी साचर हरी पाटलाबरोबर, बापूना वेणं इतर दर्शन गेले. दर्शन हरीच्या बापूना मागे राहिला, तो होता स्नानाशी गेला म्हणून त्याची वेळ झाला. मंडळी गेली निघून, स्नान करून आला घरी तो समजले अशा परी. दर्शनाची गेली सारी आताच म्हणजे विठ्ठलाच्या, मग तो निघाला पळत पळत. दर्शन धरून येतं रावळाच्या भोवती अमित घरी जाईल लोकांची, मुंगेस वाट मिळेना तिथे हा बापूना केवी जाईल दर्शना. शिवाय गरिबी पदरांत बापूना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी कार्यनिष्ठूर झालाशी मधला दे दर्शन. तू सावत्या माळ्या करण अरणी गेला जाऊन, तेवी रावळातून मधबेटा पांडुरंगा. कारण होते 18 कोस तसे नव्हे ते कास, मी मंदिराच्या सांगितल्याचं उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा आशीनाथ, मग कार्य मजप्रत उभे केले यावेळी. असा बहुत दावा केला, शेवटी बापूर हाताच झाला. परत बिराडाशी आला अस्तमाच्या समयास, मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले, शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या सोमवारी फिरत होते भिरभिरी. याचे नाव द्यासो. बापूनाशी पाहून हसू लागले अवघेजन, हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावून दर्शना पंढरीस आला जाणार, येथे येऊन खेळणारा फिरत राहायला पाहत राहिला गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाचा श्रीपती, ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा आला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळात. त्याचा भगवंतर ध्यांत आहे सर्वदा खेळत, वेदांत त्याचे असे मत दगडामाजी काय आहे. आपण वेळे म्हणून घ्यायला गेलो दर्शन, बापून नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग आहे ते कशाला आला, का शेगाव भेटला असता ईश्वर. अवेदांती लोका ज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करते, अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण, मग होणारे ज्ञान. न आल्याशी लहानपण तरुणपणा येतो कसा, ऐसा उपाय याचा प्रत्येकाने केला असाचा. अवघ्या पुढे एकट्याचा टिकावला गावा कोठूनी, तो बापणा उपासला उपाशीत दाताशी लावून जातं. ते होते अवघे पाहत स्वामींनीतल्या जागेहून, गरिबाचे साकडे साधूलाच एक पडे, सत्संग तिच्याकडे तेच खरे भाग्यवान. समर्थ मध्ये बापणाला दुःख नको करूस म्हणा, हे तुला रुक्मिणी म्हणा भेटू तू एक काळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जोडविले, समचरण दावा वया, तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापुनाच्या पडले दृष्टी शिरठवले पायावर, पुन्हा जो पायावरी समर्थ दिसले पहिल्या परी. तेथे बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पाडीला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता रावळात. इतर म्हणाले महाराजांस तसेच दर्शन आम्हास होऊ द्या मायास पुनर्पेशीच्या दर्शनाची. ऐसे एकता भाषण बोल झाले गजानन, बापणासारखे आधी म्हणा तुम्ही करा रे आपुले. ते झाल्यावरी दर्शन घडून देदारी, ही दर्शन वस्तू करी काय मिळे बाजारात, म्हणून आणून देऊ तुम्हा कारण निश्चय करा दे म्हण. तरीच पुढचे घडले पहा समर्थांनी बापणाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाच्या वाड्याला संतता खेळणसे, संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुळाच्या त्या गोळी प्रत कसे करा निराळे, काला घेऊन अखेरी मंडळी निघाली फिरली माघारी. बापणाच्या अंतरी दर्शन ते ठसावले, यात पुण्यगुण पुत्र झाला त्या कारण. रक्षित चतुर्विद्वान संत सेवानदाय व्रता, पुढच्या पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाले त्या कारणे. म्हणून नाव ठेवले नामदेव बाळकाशी. कवठे बहादूर गावचा एक माळकरी होता त्याचा, तो वरडा प्रांताचा म्हणून वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीशी मरी आली मुक्कामाशी. त्या पंढरपूर क्षेत्राशी मका विचारिता फिरता मागे चालले फिरत. पोलीस शिरती घरांत, यात्रा काढून देण्यापर्यंत डॉक्टरच्या हुकुमाने वारक्याला उडती, गाडी माझी बसविती, चंद्रबाच्या पार करती कोटबारी रस्त्याला. हा कोट बहादूर वारकरी त्याला म्हणणे आजारी, ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळी थांबेना, गोळे हातापायाशी येऊ लागले बोधवशी. कोण न जाई त्यापाशी सुरक्षिता करावया. पोलीस बाईने व्रत कळवी ना कोणाप्रत. शेगावचे समस्त लोक निघाले, वाडा खटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता बसला.
हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला कोणी न ती उपयोगी, लोक सुखाची सोबती, संकटकाळी अविरती, तेथे एक रक्षण करते संतात्वा देव हो. ते पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, या उचरीवर निदयात घेऊन चला. लोकमत गुरया हा बहुतेक मेला सध्या, याच्या नाते लागता वया संकटे लापना ते. 50 माणूस बरोबर आपले येदबा साचर, बरीच तुझाला जोर सांप्रती या पंढरीशी. अशा स्थितीत ये ठाई थांबले काय बरे नाही. चला जाऊलोलाई चंद्रभागाच्या पलीकडे. तो महाराज म्हणते, अवघ्याला तुम्ही कसे खोळवला, आपल्या देशमुद्रा सोडताय काय बरडावे. अशा उदर जवळ गेले, वारकाच्या करा धरले, त्याशी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चला बाप्पा उठा आता, जाऊ आपल्या वरडा प्रांत. वारकरी म्हणून आता वरडा कशाचे हो. समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तरी म्हणाले सुदूरात, वेड्याचा भेव नको, तुझे टळलेले गंडांतर. ऐसे वदना ठेवला कर. त्या वारकाच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली, वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती, संतांनी जादरले होते हाती. त्यात नियम ने कैसा घटके झाला पहिल्या परी. मंडळीच्या बरोबरी चंद्र वाजा पहिल्या तरी आला समर्थात संभवित. आनंद झाला त्या फार त्याशी, वंती समर्थ चरणाशी. म्हणे दयाळा काढले मसी दाडतून काळाच्या. ऐसा घडता प्रकार भक्त करते जय जयकाल. आले कोडवाडीवर निर्दासपणे सर्वही, पंढरीची करून वारी आली शेगावा प्रतिसारी. मंडळी ते बरोबर श्री गजानन स्वामींच्या, एक कर्म ब्राह्मण घ्यायला दर्शन. त्या शेगावकरानं श्री गजानन स्वामींचे, त्याने स्वामींची कीर्ती निर्देश ऐकली होती. म्हणून आला समर्थाशी पाहता फार लांबून त्या ठाया. सोळोळे त्याच्या हाती, तो होता मधुमती. खट्टू झाला परमचित्ती समर्थाशी पाहता. व्यर्थ आलो येथे म्हणे येत, या वेळ्याशी वंदनाप्रत. हा भ्रष्ट आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोळोळे येथे मेले, अनाचार्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक, हाय रे हाय. तो त्या मठात काय कुत्र झाले व्रत, पडले होते त्याचे व्रत येण्याच्या वाटेवरी. त्या श्वानाचे पाहून ब्राह्म झाला म्हणे खिन्न. अनु कशी जीवन श्वानमध्ये पडला हा, याला न कोणी उचलती. गांजा सदैव धुळकती. या वेळाचे म्हणजे जाती महाराज म्हणून. जवळचे साधूपण मला बुद्धी कुठून झाली, याची दर्शन घ्या काही कळेना. त्याचा संशय पेळावा समर्थ आसन सोडून या. येथे झाले त्या ठाया जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाल त्या व्रत पूजा करत असतील, कुठे झाले नाही व्रत. संशय उगा घेऊ नको. ते कोण रागवला, निसमर्था बोलू लागला, अरे नाही वेळ मला तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले. याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे कथा विप्राला समर्थाने जाब दिला, आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही. परी खंती न करा तिळभर, पाणी आणाया घागर. घेऊन चला सतुर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी येथे झाले पुण्याशी. स्पर्श पदार्थ करता त्याशी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाले उत्तर म्हणे, याचा अधिकार थोराय देवापरी. मी व्यर्थनंदा केली, योग्यता नाही जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया. माझ्या अपराध गुरुवरा आज सारी क्षमा करा. वर दस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच 16 साचार एक आहेस भूमर. करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली. कुशंका मनीची फिटली लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत याची प्रचिती आली त्या. स्वस्त श्रीदास गुणविरचित हा श्री गजानन विजय ग्रंथ. भाविका लाभो सत्पथ हे चिची दास गुणू. शुभम भवतु श्री हरिहरार बसू. इति श्री गजानन ग्रंथस्थ अष्टादशोध्याय समाप्त. श्री गजाननार अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.